या आशेवर बहुतांश ठिकाणी निवडणूक लढवल्या गेली, ज्याचा फटका राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बसला, अशी दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरू आहे। आज लोकसभा निवडणुकीचे निकाल पुढे येत आहेत। 1 जून रोजी आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळताना दिसून येत होतं। मात्र सकाळी 8 पासून सुरू झालेली मतगणना दुपारी 1 वाजतापर्यंत भारतीय जनता पक्षाला व राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अपेक्षित तेवढ्या जागा देताना दिसून येत नाहीये। उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त नुकसान होताना दिसून येत आहे। त्यापैकी पश्चिम बंगालमध्ये भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा फायदा होताना दिसत असला तरी अपेक्षित यश भाजपला बंगालमध्ये मिळताना दिसत नाहीये। याउलट उत्तर प्रदेश व महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। बऱ्याच ठिकाणी अटीतटीचा का मुकाबला सुरू असला तरी ज्या प्रकारचं काम आणि ज्या प्रकारचा प्रचार राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे या 2 राज्यात करण्यात आला होता त्यानुसार यश मिळताना दिसून येत नाहीये, हे स्पष्ट आहे। बऱ्याच ठिकाणी भाजप व त्यांच्या सहकारी पक्षांनी केलेल्या उमेदवारांवर मतदारांची नाराजी दिसून आली होती। केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतं मागितल्याने या उमेदवारांना फटका बसू शकतो, अशी चिन्ह दिसून येत आहे। बऱ्याच ठिकाणी भाजप व त्यांच्या सहकारी पक्षांचे खासदार गेले 10 वर्ष सत्तेत होते, मात्र मतदारसंघात पाहिजे तेवढा होल्ड त्यांना घेता आला नाही। याचा फटका भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बसताना दिसून येत आहे। स्थानिक भाजप नेत्यांनी मतदारांना गृहीत धरून प्रचार केल्याचं अनेक ठिकाणी बोललं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतदार मतदान करतील या आशेवर बहुतांश ठिकाणी निवडणूक लढवल्या गेली, ज्याचा फटका राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बसला, अशी दबक्या आवाजात सध्या चर्चा सुरू आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।